की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे। त्यांना पुढे मराठ्यांची गरज नाही का? मराठ्यांना फसून गेलात, पुढे मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही? त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे, त्यांनी जर पुढे होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो। असं आहे की पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे। त्या महाजन साहेबांनी तर 30 दिवस मागितले होते, 40 दिले। आता तर ते म्हणले होते 23 डिसेंबरला, आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार, त्याच्या आताच आरक्षण देणार। कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री? कुठे आहेत? त्यांना पुढे मराठ्यांची गरज नाही का? तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात, मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना फसून गेलात, पुढे मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही? त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी अत्यंत ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते बी शांततेत। बाकीचं डोक्यात सुद्धा आणू नका, बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून। शांततेत तुम्हाला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला याच्यात डोकं लावावं लागणार आहे, त्या पवार साहेबाला सुद्धा। तुम्ही आता तात्काळ पुढं व्हा। हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर टेकलेला आहे। फडणवीस साहेबांनाच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे, स्वतः त्यांनी पुढे होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे। हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे। त्यांनी जर पुढे होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो।